ते माया का मानावी लागते? माया का मानावी लागते? झाला आता 15 दिवस झाले बघा. तर विचारसागरात आहे बघा. अरे माया का मानावी लागते? जगत दिसते म्हणून माया मानवला जगताची उत्पत्ती. हा, हॅलो श्रीविट. काही आवश्यकता नाही, थोडे लोक आहे. हे त्याची जगताची उत्पत्ती संगती लावण्यासाठी माया मानवी लागते. थोडे लोक आहे म्हटलं याच्याकरता आहे. बरं सांगा की. जगताची उत्पत्ती मानण्यासाठी आपले संगती लागण्यासाठी माया ही मानवी लागते. मग माया का मानावी लागते? माया का मानावी लागते त्याचा अर्थ असा आहे, जगत दिसतं ना आपल्याला, ते परमात्म्यापासून उत्पन्न होऊ शकत नाही. माझं परमात्म्यापासून उत्पन्न होत नाही म्हणून दिसते याची वाट काय? मग त्याच्याकरता अलग अलग त्यामध्ये माया काय करावी लागते? मानवी लागते. मानावी लागते. नाही ना. माया कोणापासून मानावी? अरे माया कोणापासून मानावी? ईश्वरापासून. हा? ईश्वरापासून. ईश्वर तर तिचं कार्य आहे की, जीव ईश्वर तिचं काय कार्य आहे. काय करे? कार्यापासून कुठं कारण उत्पन्न होते का? तसं जर म्हटलं मग पुत्रापासून बाप उत्पन्न झाला पाहिजे. नाही सांगता येत ना. अनादी आहे काय ती, त्याच्या उत्पत्ती सांगता येत. जीवाची सुद्धा उत्पत्ती काय करता येत नाही. जीव आणि ईश्वर हे कोणाचं कार्य आहे? मायेचं कार्य. मायाचं कार्य आहे का नाही? मग कार्य म्हटल्यानंतर उत्पत्ती आली की तुला. अरे कार्य म्हटल्यानंतर कोणत्या कार्याला काय असते? कारण. उत्पत्ती असते. अरे मग ईश्वराला उत्पत्ती झाली की आणि जीवाला काय झाली? उत्पत्ती. जीवेश्वर हे मायेचं कार्य आहे असं जर मानलं, अरे काय कोणाचं कार्य म्हटल्यानंतर त्याला उत्पत्ती असते. काय असते? उत्पत्ती. घटे काय? घटी कार्य. कार्य माती कारण. मग मातीपासून काय होतं? घट. मग ईश्वर जर कार्य आहे तर कोणापासून होतं? मायेपासून. मायेपासून कुठे ईश्वर होतच आहे? अरे मायेपासून कुठे ईश्वर होत का? नाही सर. माया जगत उत्पन्न करते हे मान्य आहे. मात्र मायेपासून काय होते? ईश्वरापासून माया होते असं जर मानलं तर सगळं संपलं सगळं. परमात्म्याच्या जितक्या अंशावरती माया आहे त्याला ईश्वर. काय होते? परमात्म्याच्या जितक्या अंशावर परमात्म्याच्या जितक्या अंशावरती माया आहे त्याला ईश्वर असं म्हणतात. नाही असं ईश्वर आहे तुझं काय? ईश्वरापासून माया उत्पन्न होत नाही. कोणापासून? किंबहुना मायेपासूनच ईश्वर उत्पन्न होणार. कोणापासून? धरून चाला. ईश्वराची सिद्धी मायेच्या अगोदर होऊ शकत. मग अगोदर कोणाची सिद्धी? मायेची. नंतर कोणाची? मग ईश्वरापासून माया होते का? मग माया कोणापासून होते? अनादी आहे. बरं का? मानलेली आहे. जगत संगती करता काय केले? मायेची उत्पत्ती सांगता येत. जगाची त्याचप्रमाणे ईश्वराची उत्पत्ती सुद्धा काय करता येत नाही. जीवाची कधीपासून जीव झाला काही सांगता येत नाही. नाही का? आपण जीव झालेला ना केव्हापासून काय सांगता येत नाही.
जगताची सुद्धा उत्पत्ती सांगता येत नाही. मग त्याच्यात आरोपित भाषा करायची कोणती? आरोपित भाषा. मग जगताची उत्पत्ती, जगत कुठं उत्पन्न झालं, केव्हा उत्पन्न झालं, कोणापासून झालं, असं विचार आहे ना. जगत कुठे उत्पन्न झालं, कोणापासून झालं, असं विचार तुमच्या गीतेत सुद्धा आहे ना. त्याला विज्ञान म्हणतात. तो काय म्हणायचं? हे जे जगत दिसते याला काय म्हणायचं? आणि त्याला अधिष्ठान, त्याला ज्ञान म्हणायचं. ज्ञान आणि विज्ञानाचा विचार तुमच्या गीतेमध्ये 7व्या अध्यायामध्ये आहे का रे? मयि आसक्त मना पार्थ योग विज्ञान मला श्रेया संशयन समग्रम्यम ज्ञानम तेम सविज्ञान इदम वक्ष्याम्य शेषता यज्ञात्वा नेय भूयोन्य ज्ञातव्यम. नाही का? बरोबर. एतद्योनीनि भूतानि सर्वाणि इत्यपदारय अहं कृष्णस्य जगतः प्रभवः प्रलय भूमिरापो खलो वायुः खलो अहंकारं जियं मे भिन्ना प्रकृती. हे मायेचंच वर्णन आहे का? त्याला पराप्रकृती म्हणतात. काय म्हणायचं? एक पराप्रकृती आणि एक 8 अंगाने विभागलेली जी प्रकृती असते तिला अपरा प्रकृती म्हणाय. आणि 8 विभाग ज्या ठिकाणी लीन होते त्याला पराप्रकृती म्हणतात. अपरे मित्रस्वन्याम प्रकृती विद्धी मे पराम जीवभूतां महाभावो ये दंडार्यते एतद्योनीनि भूतानि सर्वाणि अहं कृष्णस्य जगतः प्रभुः मत्तः परतरं नान्यत् किंचिदस्ति मयि सर्वमिदं प्रदं सुप्रे. व्यक्ती सांगतात रसोहम सुखमतीय प्रणम सर्व वेदेषु. सुंदर आहे गीतेमध्ये. मग तिथं 8 अंग आहेत. त्याच्यापासून हे सगळे प्राणी उत्पन्न होतात. अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज हे सगळे जीव आहे ना. खाणे जरी असल्या तरी त्याच्यामध्ये जीवत्व आहे. मुंगी सुद्धा कोण आहे? म्हणजे कोणापासून उत्पन्न होते? मुंगी कोणापासून उत्पन्न होते? बरं. पशु कोणापासून उत्पन्न होतात? जारज म्हणतात त्याला. जारज या खाणीपासून पशु काय होतात? आणि पक्षी अंडज. डास आणि बेसन हे सगळे कशापासून? उद्भिज म्हणतात. घाणीतून उत्पन्न होतात. कशा? घाणीमधून उत्पन्न होतात. झाडं बिळं त्याला उद्भिज असं म्हणतात. 4 खाणी आहे ना. आणि आपण कशातून उत्पन्न? जारज. सगळे असंख्य जीव उत्पन्न होतात. आपापले कार्य करतात ते. आणि शेवटी परकालच्या वेळेला सगळे लीन होत असतात. एकटे परमात्माच राहतो. एक परमात्मा मत्त परतरं नान्यत्. तात्पर्य जगात संगती करता काय म्हणावं लागते? आता हे कोणाच्या आश्रित मानायचे? कोणी कशी मानलेली आहे? स्वतंत्र मानले तरी जगत काय करेल? केव्हाही निर्माण करेल. मग केलेली साधनं काय होईल? फुकट जाईल की सगळे. मग तिला स्वतंत्र मानायची काय? आश्रित मानायची? मग कोणाच्या आश्रित मानायची? पक्ष आहे. एक पक्ष आहे ब्रह्माच्या आश्रित आणि एक पक्ष आहे जीवाच्या आश्रित. ब्रह्माच्या आश्रित आहे हाच पक्ष सगळ्यामध्ये चांगला आहे. आणि महेश जीवाच्या आश्रित आहे पक्ष चांगला आहे, पण तो अवघड आहे. काय? त्याला स्वाश्रय म्हणतात. स्वनाम ब्रह्मा. ज्याच्या आश्रयाने राहते माया त्याला काय म्हणायचं? स्वाश्रया. आणि ती माया काय करते? ब्रह्माला आच्छादन करते. त्याचं ज्ञान होऊ देत.
हे बा ते जलपर्णीत पाण्याचं काय होऊ देत नाही. काय काय पाणी नाही का ज्ञान होऊ देत नाही. तशी माया काय करते, उदकी झाली बाबळी उदकाते जायची, त्याला विषय करते. म्हणून स्वाश्रया पक्ष जो मानतात तो स्वाश्रय पक्ष बाकीचे वेदांती लोकांचा आहे. आणि जीवाश्रय जो पक्ष आहे तो वाचस्पती मिश्रांचा आहे. कोणाचा? आता पण काही वाचायला पाहिजे ना, वाचा. परिच्छेद क्रमांक 15. माया स्वाश्रया स्वविषय असून तद्विरुद्ध वाचस्पतींचे मताचे खंडन. असो, जीवेश्वर विभागरहित शुद्ध ब्रह्माच्या आश्रित माया असून शुद्ध ब्रह्मासच विषय म्हणजे आच्छादन करते. हे पहा, आपण मला कोणाच्या आचरणात आहे? जलपर्णी कोणाच्या आचरणात आहे? पाण्याच्या घराच्या का? नाही. मग कोणाच्या आचरणात आहे? पाण्याच्या. हे म्हणणं कमीच आहे बघा. ते जलपर्णी पाण्याच्या आचरण नाही राहत, घाण पाण्याच्या आचरणात आहे. कोणाच्या आपण घाण करतो ना, मग ती जगते कशावर? पाण्यावर जगते का घाणीवर जगते? ते पाणी घाणे कंपनीमधून काय सोडतात? काय करे लोकही घाण करतात. सगळे गटारं कुठं सोडतात? हे दोन गटार सोडण्याकरता लोकांना पावित्र्य समजत नाही. काय समजत नाही? खुशाल पवित्र नदीमध्ये हे घाण पाणी काय करतात? सोडून देतात. आणि हे सब एवढं लोक चाललं त्याला. ते पंढरपूरला पाहत तुम्ही, इथे सुद्धा तिकडे हे आहे ना गोपाळपुराच्या तिकडे पासून सगळे घाण मिळते. आणि त्या घाण्यावर ते कोण जगते? जलपर्णी. शुद्ध समुद्रावर कुठं जलपर्णी आहे का? अरे समुद्र आहे तिकडे, गंगा यमुना नदी आहे ना, मग गंगेवर कुठं जलपर्णी आहे का? तिथे शुद्ध पाणी आहे का? मग कोणाच्या आश्रयाने जलपर्णी राहते? पाण्याच्या. कोणाला विषय करते? पाण्याचं ज्ञान होत देत नाही ना. नवीन यात्रेकरू जर आलं म्हणतो इंद्रायणी कुठं आहे? हा म्हणलं ही इंद्रायणी. हे तर म्हणलं शेत आहे की? आम्हाला शेत कशावर नाही? म्हणलं मग कुत्र इकडून तिकडे जाते की जलपर्णीवर? कुठून कुत्र जाते? नदीवर जाते का? मग कोणाचं ज्ञान नाही होऊन दिलं पाण्याचं. तशी माया काय करते? ब्रह्माच्या आश्रयाने राहत नाही, आणि ब्रह्माचं काय होऊ देत नाही. ज्याप्रमाणे घरातील अंधार घराला आच्छादित करतो, त्याप्रमाणे ब्रह्माच्या आश्रयावर असणारी माया ब्रह्मासच आच्छादन करते. कोणाला आच्छादन करते? ब्रह्मास. आता पुढे वाचा. संक्षेप शारीरक वेदांत मुक्तावली अद्वैत सिद्धी इत्यादी ग्रंथकारांचा मायेविषयी स्वाश्रया स्वविषया हा पक्ष आहे. कोणाकोणाचं नाव दिलेलं आहे? संक्षेप शारीरक. नावाचं नाव? संक्षेप शारीरक वेदांत मुक्तावली अद्वैत सिद्धी. 3 ग्रंथकाराने अलग लक्षामध्ये जी. माया कोणाच्या आश्रित मानली? स्वाश्रया ब्रह्माच्या. आणि वाचस्पतीने जीवाच्या आश्रित मानले. पुढे भामती निबंधकार वाचस्पती निराळ्या मताचे आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की मी अज्ञानी आहे, ब्रह्म जाणत नाही. या प्रतीतीत मी शब्दाचा अर्थ जीव हा अज्ञानी म्हणजे अज्ञानाचा आश्रय आहे, आणि ब्रह्म जाणत नाही या अनुभवाने ते अज्ञान ब्रह्मास विषय करते. म्हटलं तुम्ही अज्ञानात नाही का? त्याचा आश्रय अज्ञान कशावरून आहे? तर कोणी मनुष्य म्हणतो मी ब्रह्म काय करीत नाही, जाणत नाही, म्हणजेच त्याला ब्रह्माचं काय आहे? अज्ञान आहे. मग कोणाच्या आश्रयाने राहिला? ब्रह्माच्या. कोण? माया का अज्ञान? अरे बा, मी ब्रह्म जाणत नाही असं कोण म्हणतो? म्हणजेच अज्ञान आलं का नाही? काय
अरे जाणत नाही याचा अर्थ काय आहे? आज्ञा कोणाच्या आश्रयाने? जीवाच्या. कारण जीव म्हणतो ना मी ब्रह्म काय करीत नाही, मग ते अज्ञान कोणाच्या आश्रयाने? हा पक्ष. आणि अद्वैत सिद्धी वगैरेचा पक्ष कोणता आहे? ब्रह्माश्रित. कोणाच्या आश्रयाने ते अज्ञान? ब्रह्माच्या. माया हा कोणाला विषय करते? ब्रह्माला विषय करते. एक पक्ष. दुसरा पक्ष कोणता? मी ब्रह्म जाणत नाही असं कोण म्हणतो? आहे का? मग कोणाच्या आश्रयाने आहे ते? कोणाला विषय करते? एक काय आहे का? माया ही कोणाच्या आश्रयाने आहे ते? ब्रह्माच्या. विषय कोणाला करते? आता मी ब्रह्म जाणत नाही, मी म्हणजे जीव. त्याच्या आश्रयाने करते अज्ञान. विषय कोणाला करते? ब्रह्माला. समजलं का दोनला फरक? काय फरक आहे सांगा की? ब्रह्माच्या आश्रित असणारी माया ब्रह्माला विषयी करते. बरोबर आहे. जीवाच्या आश्रित असणारी माया जीवाला विषयी करते. तर जीवाच्या आश्रित माया आहे असे म्हणण्याचे कारण, जीव म्हणतो मी अज्ञानी आहे. चुकलं ते. जीवाला विषय करते असं नाही. पुन्हा सांगा. सांग की ब्रह्माच्या आश्रित असलेली माया कोणाला विषय करते? ब्रह्माला. कोणाच्या आश्रित असते? ब्रह्माच्या आश्रित. एक भाग. आता बा मी अज्ञानी असं कोण म्हणतो? जीव म्हणतो. काय करे? मग ते आज्ञा कोणाच्या आश्रित झालं? जीवाच्या. आणि कोणाला विषय करते? ब्रह्माला. कोणा पहिल्या पक्षामध्ये ब्रह्माच्या आश्रित राहते, ब्रह्मालाच काय करते? विषयी करते. दुसऱ्या पक्षामध्ये जीवाच्या आश्रित राहते. कोणाच्या? जीवाच्या. आणि कोणाला विषय करते? ब्रह्माला. नाही समजत. अरे मी अज्ञानी असं कोण म्हणतो? जीव म्हणतो. मग अज्ञान कोणाच्या आश्रित झाला? जीवाच्या. आणि कोणाला विषय केला? जीवाला नाही. मग ब्रह्माला विषय केला. मी ब्रह्म जाणत नाही. कोणाला विषय केला? मी ब्रह्म जाणत नाही. ब्रह्माला विषय. नाही लक्षात आहे. हे बाप पहिला पक्ष कसा आहे? ती माया कोणाच्या आश्रित राहते? कोणाला विषय करते? बरोबर आहे. आता हे बा मी अज्ञानी असं म्हणतो. मी म्हणजे जीव. मी अज्ञान कोणाच्या आश्रित आहे? जीवाच्या. विषय कोणाला केला? ब्रह्माला. जीवाला नाही. कोणाला? ब्रह्माला विषय कर. तिथे कोणाला विषय करते? तिथे ब्रह्मालाच करते. इथे कोणाला करते? ब्रह्मालाच करते. पण एका ठिकाणी आहे ब्रह्माच्या आश्रित आणि एका ठिकाणी काय? जीवाच्या आहे. फरक आहे का? ते विचारलं जातं. फरक स्पष्ट करा. ते सांगता आलं पाहिजे. एका पक्षाला काय? ब्रह्माच्या आश्रित आणि एकाच्या पक्षाला काय? जीवाश्रित. जीवाश्रित म्हणणारे कोण? वाचस्पती. ब्रह्माश्रित म्हणणारे अद्वैत सिद्धीकार. पडे. म्हणून अज्ञान जीवाश्रित आहे. ते जीव अनंत आहेत, म्हणून अज्ञानेही अनंत मानले पाहिजेत. हे पाहता जीव एक आहे का अनंत आहे? अनंत आहे. मग जीवाच्या आश्रित जर अज्ञान आहे तर अज्ञान आहे किती झाले? अनंत झाले. आहे काय? प्रत्येक जीवाचं एक एक अज्ञान. जीव किती आहे? अनंत. त्याचा अंत लागतो का? नाही. ते काही काँग्रेस पक्षाला आमदार निवडून द्यायचं आहे तिथं बरं आहे. आपलं जीव मतदाराची काय होते? यादी होते. तिथं बरोबर आहे इथं. आणि इथं जीव किती आहे? अनंत आहे. तिचा अंत लागत. समुद्रामध्ये किती जीव आहेत? समुद्र म्हणजे काय? तर काय कुबेर गंगा आहे का? काय इंद्रायणी आहे. 15-15 तास समुद्रावरून काय जाते? अमेरिकेला जायचं असलं 17-18 तास लागतात. किती? मग अगदी सामान्य विमान असते का ते? ताशी कितीतरी मैलानी जात असते. एवढा कोण आहे सगळं?
आणि त्याच्यात किती प्राणी असेल त्याची गणना करते. एक एक प्राणी एक एक बरं का पशु इतका असतो एक एक मासा. तिथे कोणी मासे धरत झालं पाहिजे. मग आता सगळे जीव अनंत, त्याच्या आश्रित असणारे अज्ञाने सुद्धा किती, आणि अनंत अज्ञानाच्या अनंत सृष्टी. एका एका सृष्टीचा एक एक ईश्वरपणा. सृष्टीकर्ता कोण आहे? मग सृष्टी म्हटलं की ईश्वरालाच केली. मग अज्ञान अनंत पण सृष्टी अनंत, तर ईश्वरी सुद्धा अनंत. सृष्टीला सांगते ईश्वर किती आहे, मग सृष्टी किती आहे. मग सृष्टीच्या विरुद्ध मत झालं नाही. अच्छा, एक अज्ञान मानले तर त्या एका अज्ञानाची कोणत्या तरी एका ज्ञानी पुरुषाच्या ज्ञानाने निवृत्ती झाली, म्हणजे बाकी सर्व जीवांचे अज्ञान आणि त्याचे कार्य संसार आपोआपच निवृत्त होईल. अनेक अज्ञान नाही मानले. अज्ञान किती मानलं, एकच. मग काय आपत्ती येईल. एका माणसाने आपल्या प्रयत्नाने अज्ञान काय केलं तर सगळे जीव घालीत. मग असाच अनुभव नाही. जो आपलं अज्ञान निवृत्त करेल तोच काय होतो, मग सगळे मुक्त होतात काय. एकच अज्ञान मानलं तर जमेल का. मग अनंत अज्ञानं काय केली पाहिजे, मानलीच पाहिजे. कोणी असे म्हणेल की असे होण्यास काही हरकत नाही, पण तसे ज्ञानच आजपर्यंत कोणाच झाले नाही, तर असं पुढे ज्ञान कोणाला झालं का. एकच अज्ञान मानलं तर एकाने आपल्या प्रयत्नाने काय केलं, मग सगळे जीव काय होतील, मग सगळे जीव मुक्त होतात. जो आपलं अज्ञान निवृत्त करेल तो मुक्त होतो. म्हणजे एक अज्ञान मानणं हा पक्ष काय नाही. मग किती अज्ञान मानले पाहिजे. आनंद जीव अनंत, अज्ञानही अनंत. अज्ञानाच्या अनंत सृष्टी, अनंत अज्ञानाच्या अनंत ईश्वर. वाचस्पती मिश्रांचं मत आहे. पुढे पण तसे ज्ञानच आजपर्यंत कोणाच झाले नाही, तर पुढेही कोणाच होणार नाही, हेच त्याचे उत्तर. पुढे कधी होईल का. मग तर फार चांगलं होईल. एकाने पेपर लिहिला, सारे पास झाले. मग कोण होते, जो चांगल्या प्रकारे पेपर लिहिल तोच काय होतो का सगळेच होत असतात का. पुढे शिवाय ब्रह्मज्ञानाकरिता सांगितलेली श्रवणादी साधने व्यर्थ होतील. हे पहा, मग आता एकाने मेहनतीनं आपलं काय केलं, ते अज्ञान निवृत्त केलं आणि बाकीचे सगळे मुक्त झाले. साधनं काय केली, साधनं न करताना काय झाले, असाच अनुभव नाही. साधन करूनही मुक्त होत नाही, न साधना करून मुक्त होईल. अनुभवाला काही मिळत नाही, जुळत नाही. म्हणून अनंत अज्ञान काय केली पाहिजे, एक अज्ञान मानून काम भागत जर का. हे आता हे तत्वज्ञान आहे. नाही झोपायला काही कोणी घरी झोप घेतली नसेल तर इथं आला त्याला काय लागतं. म्हणलं काय चाललं आहे, एक अज्ञान अनेक अज्ञान अनेक ईश्वर तत्वज्ञान आहे काय. त्याचा विचार इथं केलेला आहे. मग गीतेमध्ये सुद्धा काय 7व्या अध्यायामध्ये विज्ञानाचा विचार आहे ना, आहे काय. मया आसक्त मना पार्थ योगम जन्मदाश्रया असंशयम समग्रम माम ज्ञानम ते हम सविज्ञानम इदम अक्षा यज्ञात्वा नेयन यज्ञात्वा नेयन न युष्यते. अपरे नाही का सर्व सगळे त्याचा विचार करतात का, एखादाच विचार करतो. श्लोक आहे मनुष्याणाम मग शाळेमध्ये याचा विचार करतात का. आता एवढी मोठी आळंदी आहे बरं का, 20,000 लोकसंख्या म्हणजे मला काय माहिती नाही. आता 20,000 फक्त विचारसागराला काही 100 येतात.
सगळे विचार करतात. तत्वज्ञानाचा काय केलं पाहिजे? बुद्धी दिली देवाने आपल्याला काय दिली? मग काय डोकं दिलं आहे ना, ते काय टोपीनं चांगलं दिसते का? अरे टोपीनं चांगलं दिसते का? एखादा कोणी आणखी कलेक्टरची परीक्षा द्यायला गेला, नोकरी मिळवण्याकरता, मग कलेक्टर विचारत असतो तुम्हाला कलेक्टरची नोकरी पाहिजे, मला तुमच्याजवळ क्वालिफिकेशन काय आहे? मग ते सांगावं लागत होते. नाही म्हटलं डोक्यावर ते सुंदर टोपी घालता येते, नुसते सुंदर टोपीनं कुठं कलेक्टर होते का? मग काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. तत्वज्ञान म्हणतात त्याला. काय म्हणतात? मग सृष्टी म्हणजे काय, ती कशी उत्पन्न होते, केव्हा उत्पन्न होते, याचा विचार सदा विचार आहे. जगात जीव आहे का, याचा विचार. गीतेमध्ये नाही का, इदम शरीरम कौंतेय यतज्ञ वेत्तीदम प्रभव तत्क्षेत्रम यज यादृश यद्विकारी यश सजीव यत् प्रभावश तत्समासेन मे. क्षेत्र म्हणजे काय, ते किती प्रकारचं आहे, त्याच्यात कोणापासून झाला, त्याचा विचार कसा आहे, आम्ही तुला काय करणार आहे. मे श्रवण म्हणजे आमच्या हेच विचार आहे. विचारसागरात तरी काय, बेस तत्वज्ञान आहे. पुढे वाचा. याकरिता मी अज्ञानी आहे आणि ब्रह्म जाणत नाही, या अनुभवानुसार अनंत जीवाश्रित अनंत अज्ञाने आणि अज्ञानाने कल्पित अनंत ईश्वर आणि अनंत ब्रह्मांडे मानणे भाग आहे. हे पहा, मला अनंत सृष्टी काय करावं लागेल? मानावं लागेल. सृष्टीचा करता कोण? ईश्वर. ईश्वर सुद्धा काय म्हण, अनंत. अनंत मानव आहे. अनंत ईश्वर आहे का त्याच्या? अनंत ब्रह्मांड. बरं, अनंत ईश्वराचे अनंत ब्रह्मांड, प्रत्येक ईश्वराचा एक एक आश्रय. त्याची गोष्ट सांगतात. कोणीतरी ईश्वर आणि तो विष्णूच्या दर्शनाकरता गेला. मग विष्णूच्या दर्शनाला एकदम जाता येते का? तुम्हाला नरेंद्र मोदीची फोटो घ्यायची असेल तर महिन्यापासून मागावी लागते. काय मागावे ते काही एका दिवशी कुठे मिळते का? आणि मग आता मालदार चोपदार, तो ईश्वर गेला, मालदाराने त्याला अडवलं. चोपदाराने म्हटलं परवानगीशिवाय जाता येत. मग आता अरे म्हटलं तुला माहिती नाही का मी कोण आहे का? म्हटलं ते काही नाही, परवानगीशिवाय काय करते. मग म्हणायला लागलं, म्हटलं मी ईश्वर आहो. कोण आहे? म्हणलं ते ईश्वर आहे का कोणी आणखी काही असं, परवानगीशिवाय आत जाता येत नाही. मग म्हटलं निरोप सांगतो. काय सांगतो? तुमच्या भेटीला एक ईश्वर काय आलेला आहे, भेटी घेण्याकरता आलेला आहे. तुमच्या मतानं सोडायचा की? तो गेला. म्हणला एक ईश्वर आलेला आहे आणि तो तुमच्या भेटी करता इच्छा करतो तो, आणि त्याला सोडायचं की नाही सोडायचं? तर विष्णू म्हणायला लागला, म्हणजे त्याला विचारा ईश्वराला तो कोणत्या ब्रह्मांडाचा ईश्वर आहे म्हणून. तो आला, म्हणलं सोडायचं का? म्हणलं तर जाईल. तुम्ही कोणत्या ब्रह्मांडाचे ईश्वर आहात? म्हणलं ब्रह्मांड किती 10-5 असते का? ईश्वर किती आहे? हा ईश्वर किती आहे? ब्रह्मांड असते का? तिसऱ्यात दुसरा ईश्वर आला. कोणाला? आणखी दुसरा आला. तो म्हणला मला जायचं विष्णूच्या. म्हणलं तू कोण आहे? म्हणला ईश्वर. अर्ध्या तासामध्ये 5-25 ईश्वर आले. मी कशा करता सांगितलं तुम्हाला? ब्रह्मांड म्हटलं की त्याचा काय राहतो? असे ब्रह्मांड किती, त्याचे करते ईश्वर किती? नाही, अनंत ब्रह्मांड आहे.
किती ब्रह्मांड आहे अनंत ब्रह्मांडे. आणि एका रोमी ऐशी तुमच्या गीतेच्या याच्यामध्ये आहे ना, तत्रैकस्थं जगत कृष्णं प्रविभक्त म्हणे अपश्यत देवदेवस्य. शरीरे पांडवस्तदा. मला एका त्या केसाच्या बुडाशी अनंत सृष्टी आहे. किती, आणि त्या विराटाला किती केस आहे, केसाची गणती करता येत. आणि एका केसाच्या बुडाशी किती सृष्टी आहे, आनंद किती सृष्टी आहे सांगता येत. तत्रैकस्थं जगत कृष्णं अपश्यत देवदेवस्य ततस्य विस्मयावृष्टा. घाबरून गेला अर्जुन. म्हटलं कठीण काम आहे सगळे, पुढे वाचा. ज्या जीवास ज्ञान होते त्याचे अज्ञान, ईश्वर आणि ब्रह्मांड ही सारी निवृत्त होतात. ज्याला ज्ञान होईल त्याचं सगळं तो मुक्त होतो. आणि ज्याला ज्ञान होत नाही तो काय होतो, बद्ध राहतो. व्यवहार नाही का, 50 पैकी 17 मार्क मिळाले तर काय होतं, 5 होतो. 15च मिळाले तर नापास होतो. जो आपलं ज्ञान घालवेल तो काय होईल, ते काय मिराशी आहे का ज्ञान. एक मनुष्य घरचा हे झालं म्हणजे मुक्त होतो, सगळेच मुक्त होतं. याच्या पुढे आहे का, तिथं नव्हती ते संत करिता कवित्व आणि संतांचे ते आप्त. नवती संत. सगळे संत होत असतात घरातले. मग जो आपल्या प्रयत्नाने अज्ञान निवृत्त करील तो मुक्त, आणि जो करणार नाही तो बंद. ज्यास ज्ञान होत नाही त्यास बंद राहतो. पण हे वाचस्पतीचे मत बरोबर नाही. कारण जीवाच्या अज्ञानाने ईश्वर कल्पित म्हणणे आणि ईश्वर अनंत मानून जीवजीवांतील सृष्टीचा भेद मानणे हे श्रुतीविरुद्ध आहे. हे पहा, श्रुतीच्या काय आहे, विरुद्ध आहे. श्रुती काय सांगते, अनंत ईश्वर आहे का एक, एकच ईश्वर आहे. अनंत सृष्टी आहे का एक सृष्टी आहे. श्रुती काय अनंत सृष्टी सांगते. अरे मानायला लागेल कोणाच्या आहे. सृष्टी किती आहे, ह्या सगळ्या खाणी कोणाच्या आहे. जगत किती 10-5 आहे का एकच आहे. सृष्टी म्हणजे मग जगत किती आहे. नाही तर मग तुम्हाला विचारावं लागेल तुम्ही कोणत्या जगतात राहता का. मग सामान्य मनुष्य मिळून जगत काय 10-5 आहे का, जगत किती आहे. म्हणून अनंत ब्रह्मांड मानता येत. ब्रह्मांड किती आहे. नव्हे, कदाचित निबंधकारांनी ईश्वर आणि सृष्टी एकच मानून फक्त अनंत जीवाश्रित अनंत आज्ञाने मानली तरीही ते बरोबर नाही. म्हणजे एकच अज्ञान मानलं, किती मानलं तेही सुद्धा बरोबर नाही. एकाच्या प्रयत्नाने ते अज्ञान निवृत्त झालं तर सगळे जीव काय होतील. म्हणून एक अज्ञान मानता येत नाही. काय नाही मानता, एक अज्ञान मानता येत नाही. आणि अनंत अज्ञाने सुद्धा काय करता येत नाही. मग वाचस्पतीने मांडलं कसं, पुढे तसंच समन्वय साध्य केलेलं आहे. आणि का अनंत अज्ञान मानले तर नाही. हे पहा, अनंत अज्ञान जर मानले, कल्पना करा एकाने आपलं अज्ञान काय केलं, निवृत्त केलं, तर बाकीच्या जे अज्ञान राहिले ना मुक्त होणार नाही. कारण ब्रह्मावर अज्ञान किती झालं, अनंत. एक अज्ञान निवृत्त करून मुक्त होईल का तो. पुन्हा अनंत अज्ञान काय झाले, बरं एकच अज्ञान मानलं किती. मग एकाने आपल्या प्रयत्नाने ते अज्ञान निवृत्त केलं तर सारे काय होते, सारे मुक्त होते. असा अनुभव येत. म्हणून जीवाश्रित ज्ञान मानणं हे काय नाही, बरोबर नाही असं. कारण अनंत अज्ञानांची ईश्वर आणि सृष्टी ही अनंत मानलीच पाहिजेत. याचकरिता वाचस्पतींनी ईश्वर व सृष्टी अनंत मानलेली आहेत. हे पहा, एक अज्ञान जीवाश्रित मानता ना तुम्ही, मग तुम्हाला एक अज्ञान मानता येणार नाही. कारण जीव अनंत आहे, अज्ञान आहे किती झाले, जीव किती आहे, अज्ञान आहे किती झाले,
अनंत ज्ञानाचे अनंत ब्रह्मांड, अनंत ईश्वर. हे मत श्रुतीला काही नाही. श्रुतीमध्ये ईश्वर किती आहे, ब्रह्मांड किती आहे, एकच. अनंत जग आहे का एकच आहे. म्हणून कोणत्याही पक्षाने जर केलं वाचस्पतीचं मत उपयुक्त होऊ शकत. म्हणून एकच अज्ञान काय म्हणतो, माया ही ब्रह्माशीत मानणं, हेच मत काय आहे. मग पुढे सांगायचं आहे, जीवाश्रित माया मानणं एक मत काय होतं अनेक अडचणीचं आहे. आणि ब्रह्माशीत माया मानणं हे काय योग्य आहे. पुढे एक अज्ञान मानणारास एकास ज्ञान झाले असता त्या ज्ञानाने साधना वाचून सर्वांस मोक्ष होईल व ज्ञान साधने निष्फळ होतील असा दोष दिला होता. पण अनंत अज्ञाने मानले असताही तशाच प्रकारचा दोष वाचस्पतींच्या मतावरही येतो. हे पहा, एक ज्ञान मानलं तर एकाने जर ते प्रयत्नाने नाही केलं तर तो काय होईल. सगळी मुक्त होते. असा दोष कोणी दिला होता, वाचस्पतीने. एकाचं ज्ञान मानलं तर एकाने आपल्या प्रयत्नाने कल्पना करायचं, एखादं चित्र काढलेलं आहे बरं का, 10-5 माणसं आहे, एकाने आपल्या प्रयत्नाने ते चित्र काय केलं, पुसून टाकलं. सगळ्याला आता चित्र पुसण्याची इच्छा आहे की एकाने केलं की सगळं संपलं. सगळेजण पुसत बसते का ते. एकाने पुसलं तर सगळ्याचं काय झालं, काम भागलं की. तसं एकाने अज्ञान निवृत्त केले ते सगळे काय झाले. सगळ्यांना अज्ञान निवृत्त करण्याची काय नाही, एकाने केलं की संपलं की. नाही आलं का लक्षामध्ये. हे बघा, एखाद्या भिंतीवरती चित्र काढलं, 10-5 लोक आहे, किती लोक आहे. मग आपलं चित्र नष्ट करायचं आहे, काय करायचं आहे. मग प्रत्येकजण पुसत बसते का ते. मग एकाने पुसून काढलं म्हणजे बाकीच्याला पुसण्याची काय नाही सगळ्या चित्र दिसते का मग. पण तेच आहे, एकाने जर आपल्या प्रयत्नाने अज्ञान निवृत्त केलं तर बाकीच्याला निवृत्त करण्याची आवश्यकता सगळेच काय होतील असा अनुभव आहे का. म्हणून अनंत अज्ञान मानणं हे काय नाही, बरोबर नाही. कारण अनंत अज्ञानवान जीवांपैकी एका जीवास ज्ञान झाले तरीही त्यास मोक्ष होणार नाही. कारण बाकीच्या जीवांच्या अज्ञानाचे आवरण ब्रह्मावर असणारच. सर्वांना ज्ञान होईल त्यावेळीच एकदम सर्व मुक्त होणार. ते बस सगळ्याला ज्ञान होईल त्यावेळेला सगळेजण काय होईल, मुक्त होतील. एकाला ज्ञान होऊन मुक्त होतं. कारण एकाने जरी अज्ञान निवृत्त केलं तर बाकीचे जे आहे ना काय आहे, बाकीच्या लोकांचं अज्ञान त्याच्या अर्थ काय आहेच की. एकाच वेळेला सगळे लोक अज्ञान निवृत्त करतील का. मग ब्रह्मावरती किती अज्ञान आहे, अनंत अज्ञान आहे. एकाने जरी एक अज्ञान घालवलं तरी अनंत पुन्हा जसेच आहे. मग एकाला ज्ञान होऊन काम भागत, कारण अनंत मानलेलं अज्ञान तुम्ही. मग वाचस्पतीच्या मताप्रमाणे अनंत अज्ञान मानणं, जीवाश्रित अज्ञान मानणं हे काही नाही, बरोबर नाही. पुढे मग एकट्यास ज्ञान होऊन उपयोगीही नाही, म्हणून ज्ञान साधने व्यर्थ होणारच. याकरिता एकाने अज्ञान सगळे जर मुक्त झाले, कोण झाले, मग साधना न करताना काय झाले. असं आहे का, एकाने साधना करून अज्ञान काय केलं, मग एक अज्ञान किती मानलं. आणि एकाने प्रयत्न करून ते अज्ञान काय केलं, चित्र इथं काढलेलं आहे, एकाने पुसून टाकलं तर सगळेजण पुसत बसत का. एकाने अज्ञान निवृत्त केलं, बाकीचे सगळे काय झाले. एकाने साप मारला, काय मारला, मग सगळ्याला मारावं लागते का. एकाने मारलं तरी काय झालं, संपलं की. एकाने अज्ञान निवृत्त केलं तर सगळे काय होतील, मुक्त होतील की.
असा अनुभव आहे का? मग अनुभव कोणता आहे? ज्याने अज्ञान निवृत्त केला तोच मुक्त होतो. आणि तोच काय होईल? मग एक अज्ञान मानणं हेच काय? बरोबर आहे. अनंत अज्ञान मानणं हे काय नाही. बरं एकच अज्ञान मानावं, किती अज्ञान मानावं? हाही पक्ष बरोबर आहे. अनंत अज्ञान मानले तर एकाने अज्ञान निवृत्त करून काय उपयोग आहे? अरे एकाने नाही का? ब्रह्मावर अज्ञान किती आहे? एकाने आपलं अज्ञान काय केलं? आणखी पुन्हा राहिले ना, मुक्त होईल का तो? म्हणून अनंत अज्ञान मानणं हे सुद्धा काय नाही, योग्य नाही. बरं एकच अज्ञान माना, किती माना? एकाने ते अज्ञान काय केलं? बाकीचे सगळे काय होते? साधनं काय केली? साधनं न करताना तो काय झाला? मुक्त झाला की आहे काय? नाही. एकाएकी समजायला जड जाते, काही नाही त्याच्यामध्ये. दानांतो नभोसाचे उपमान नाही झालं का लक्षात? अनंत अज्ञान मानणं हे कोणाचं मत आहे? एकच अज्ञान मानणं हे अद्वैत नाही. मग ते दोष देतात. एकच अज्ञान मानलं आणि एकाने जर ते निवृत्त केलं तर सगळे लोक काय होईल? मग बरोबर आहे का? मग हे दोष देतात कोण? अद्वैत सिद्धीवाले. अनंत अज्ञान मानले किती? वाचस्पतीच्या मताप्रमाणे. मग एकाने अज्ञान काय केलं? बाकीचे जे शिल्लक राहिले मुक्त होईल का? मग म्हणून अनंत अज्ञान मानणं हे काय नाही. मग एकच अज्ञान मानणं हेच काय आहे? मग ते कसं आहे पुढे सांगायचं? मग एकट्यास ज्ञान होऊन उपयोगही नाही, म्हणून ज्ञान साधने व्यर्थ होणारच. याकरिता स्वाश्रया स्वविषया असे पहिल्या रीतीने एकच अज्ञान मानणे चांगले. ते एक अज्ञान जीवेश्वराश्रित नाही, कारण जीवेश्वर अज्ञानाची कार्य आहेत. जगताच्या प्रतीतीची व्यवस्था लागण्याकरिता अज्ञानाची कल्पना करणे आवश्यक आहे. नाही पहा, आपल्याला कोणाचा विचार करायचा आहे? नाही जीवेश्वर जगताचा विचार. अरे विचार कोणाचं चाललंय? जगत नाही का? कुठे उत्पन्न झालं? कसं उत्पन्न झालं? कोणाचा विचार चाललेला आहे? जगताचा. आणि जगताच्या उत्पत्ती करता माया मानावी लागली. काय मानावी लागली? कारण का बरं आपला जगताचा विचार नाही? ब्रह्मापासून जगत होते का? मग शेवटी कोण मानावं लागेल? मग आता माया मानली, मग ते कोणाच्या आश्रित मानायची? माया कल्पित आहे की कल्पिताला काय पाहिजे? मग कोणाच्या आश्रय? एक पक्ष म्हणतो ब्रह्माच्या आश्रयाने राहते, आणि ब्रह्माला काय करते? एक पक्ष म्हणतो जीवाच्या आश्रित आहे, आणि जीवाला काय करते? अरे एक पक्ष म्हणतो माया कोणाच्या आश्रित राहते? कोणाला विषय करते? एक पक्ष म्हणतो माया कोणाच्या आश्रित राहते? कोणाला विषय करते? असा कोणाला विषय करते? मग आता जीव एक आहे का अनेक आहे? हे अनेक आहे का अनंत आहे? मग अज्ञान किती झाली? मग एकाने एक अज्ञान निवृत्त केलं कोणी? मग तो मुक्त होईल का? 100 अज्ञान आहे की ते धरून चालू आहे, आणि एकाने एक अज्ञान निवृत्त केलं. ज्ञान न याची वाट काय? अरे ज्ञान राहिलेला आहे बा. अज्ञान एक आहे का अनंत आहे जीवाश्रित? मग एकाने एक अज्ञान काय केलं? बाकीचे अज्ञान आहे. एकाच वेळेला सगळे निवृत्त होते का? मग काय होईल? ज्या वेळेला सगळे निवृत्त होईल त्यावेळेला जीव काय होईल? हे विमुक्त होऊ शकत. आता ब्रह्माश्रित त्याच्यावर 2. एकच अज्ञान मानलं की ते एकाने ते प्रयत्नाने आपलं काय केलं? सगळेजण काय होते? असा अनुभव आहे का?
आणि मग साधना न करताना काय झालं तो मग साधना कशाला सांगितले फुकट गेले पुढे. जगताच्या प्रतीतीची व्यवस्था लागण्याकरिता अज्ञानाची कल्पना करणे अवश्य आहे, हे आरंभी सांगितलेच आहे. म्हणून सांगितलं की तुम्हाला पण ब्रह्मापासून कुठे जग होते काय मग कोण म्हणावे लागते. आणि ते मायेचा विचार चाललेला आहे इथं पुढे. म्हणून अज्ञान कल्पित आहे. कल्पित पदार्थास आश्रय अवश्य असावा लागतो. अज्ञान कल्पित आहे म्हणून त्यास आश्रय असलाच पाहिजे. प्रथम ब्रह्माश्रित अज्ञान मानले तरच त्याचे कार्य जीवेश्वर आदी होतील. हे पहा पहिला पक्ष ते अज्ञान कोणाच्या आश्रित म्हणायचं कोणाच्या आश्रित म्हणायचं. हा मग आता माया उपाधी लागली म्हणजे ईश्वर. कोण उपाधी लागली अविद्या उपाधी लागली तर मग जीवेश्वर कोणाचं कार्य झालं मायेचं कार्य. संगती चांगली लागते पुढे. म्हणून शुद्ध ब्रह्माश्रित अज्ञान असून ते अनादि आहे. रज्जूच्या अज्ञानाने सर्पभान होते. ते अज्ञान रज्जूचे ठिकाणी कधीपासून आहे याचा विचार करू लागलो तर रज्जूच्या उत्पत्तीपासून रज्जूचे ठिकाणी अज्ञान आहे असे म्हणावे लागेल. हे पहा आता राज्याच्या ठिकाणी अज्ञान आहे. अज्ञानामुळे काय भासतं सर्प भासतो. मग ते अज्ञान कधीपासून आहे नाही ते अज्ञान कधीपासून आहे रज्जूच्या उत्पत्तीपासून. अनादि मानावं लागतं. काय मानावं लागते कारण ते आता अज्ञान उत्पन्न झालं का पूर्वीपासूनच आहे. त्याला काय म्हणायचं अनादि. माया कशी आहे आणि अज्ञान तेव्हा माया का म्हणतात अज्ञान का म्हणतात सारखं आहे. पुढे आहे तुम्हाला नाही नाही ते दाखवते मग तिला काय म्हणायचं माया बरं का. आणि ब्रह्मविद्येने नष्ट होते म्हणून त्याला अविद्या असं म्हणतात. आणि ब्रह्मावर आवरण घालते म्हणून त्याला अज्ञान म्हणतात. एकाच मायाचे दोन चार काय नाव आहे पुढे. त्याचप्रमाणे ब्रह्माचे अज्ञान ब्रह्माचे ठिकाणी कधीपासून आहे असा विचार करू लागलो तर ब्रह्माच्या उत्पत्तीपासून आहे असे म्हणता यावयाचे नाही. कारण ब्रह्म अनादि आहे म्हणून त्यावरील कल्पित अज्ञानही अनादीच मानले पाहिजे. ब्रह्माला उत्पत्ती आहे का मग ब्रह्माला उत्पत्ती आहे का नाही. मग ब्रह्म कसं आहे मग अज्ञान आहे अनादि. ब्रह्मही अनादि. ब्रह्माच्या उत्पत्तीपासून अज्ञान आहे म्हटलं तर ब्रह्माची उत्पत्ती सांगता आली पाहिजे. वेदांतामध्ये ब्रह्माची उत्पत्ती आहे का अनादि आहे मग अज्ञान आहे अनादि. 5 पदार्थ आणि ते स्वरूपाने अनादि. जीव ईश्वर विशुद्धाचे जीव ईश्वर जगत ब्रह्म माया आमच्याचा असे 5 पदार्थ काय अनादि. त्याची उत्पत्ती सांगता येत नाही. ब्रह्माची उत्पत्ती सांगता येते का ईश्वराची. जगत केव्हा झालं सांगता येते का बरं. ब्रह्माची उत्पत्ती केव्हापासून मायेची उत्पत्ती मायेचा आणि ब्रह्माचा संबंध सांगता येत नाही. सांगता येत नाही का नाहीच सांगता येते. तुम्हाला सांगता येत नाही दुसरा मी सांगतो पुढे. मग त्या दोघांच्या कल्पित संबंधापासून उत्पन्न होणारे जीवेश्वर भावही अनादीच म्हटले पाहिजेत. म्हणून जीवेश्वर भाव हे सुद्धा कसे आहे अनादीच आहे. जीवही कधीपासून अनादि ईश्वरही कधीपासून पुढे. परिच्छेद क्रमांक 16. जीवेश्वरास अनादि मानून त्याच्या माया कार्यत्वाबद्दल शंका व समाधान. आता तुम्ही काय केलं जीवेश्वर काय मानले अनादि मानले. त्या अनादि पदार्थ काय केलं शंका. एका ठिकाणी सांगता मायेचं काय आहे एक कार्य आहे. कार्य म्हटलं त्याला उत्पत्ती असते. कार्याला काय असते मग ईश्वराला उत्पत्ती सांगितली तुम्ही. आणि आता सांगता ईश्वराला कसं आहे अनादि आहे. जर कार्य आहे तर उत्पत्ती अनादित्व कसं
ही शंका आहे. या शंकेचा विचार कधी 16 जरा संपला का परिच्छेद. मग ईश्वर जर कार्य आहे तर अनादी असेल तर कार्य, याचं उत्तर कधी. माया स्वाश्रय आणि स्वविषय तद्विरुद्ध वाचस्पती मताचं मत. पण 2-3 लोकांचं वेदांतातल्या लोकांचं माया हे कोणाच्या शरण राहते आणि ब्रह्माला काय करते. आणि वाचस्पतीच्या मताने जीवाश्रित अज्ञान, जीवाश्रित अज्ञान काय करतं, ज्ञान कोणाला होऊ देत नाही. नाही ब्रह्माला विषय करते बरोबर, कोणाच्या शरण राहते असं संपला. आणि पुढे कार्य म्हणायचं आणि पुन्हा काय म्हणायचं, अनादी म्हणायचं. कार्य आहे तर अनादी कसं, अनादी असेल तर याचा विचार कधी.